Hello students, we are discussing the chapter magnetic fields due to electric current. Okay, so from that chapter we take the point magnetic induction along the axis of a circular coil carrying current. Here this is the circular loop of wire, one loop of wire which carry current I. R is the radius of loop. Okay, now suppose this loop is divided into smaller current elements, each of length dl. We want to determine magnetic induction along the axis of this circular loop. So this is the axis and P is a point which is along the axis and at a distance z from the center of the loop. Okay, now the distance of the point P from the center of element dl is r. Okay, here this loop one turn, म्हणजे या ठिकाणी कॉइलच्या ऐवजी आपण सुरुवातीला एक करंट लूप घेतलेली आहे की जिच्यामधून करंट आय फ्लो होतोय आणि त्या लूपची जी रेडियस आहे ती कॅपिटल आर आहे. ही लूप आपण असं समजले की छोट्या छोट्या करंट इलेमेंटमध्ये डिव्हाइड झालेली आहे. प्रत्येक करंट इलेमेंट हा dl एवढ्या लांबीचा आहे. या ठिकाणी हा जो ॲक्सिस आहे म्हणजे सेंटरमधून जाणारी जी ही लाईन दिसते तुम्हाला, या ॲक्सिस वरती मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल हे आपल्याला शोधायचं. तर त्यासाठी आपण काय केलं, पी हा पॉइंट कॉइलच्या किंवा लूपच्या सेंटरपासून झेड एवढ्या अंतरावरती आपण घेतलेला आहे. तर आता या ठिकाणी ही लूप जी आहे ही एक्स वाय प्लेनमध्ये आहे अशी, आणि हा जो पी पॉइंट आहे तो हा अलॉंग आपण झेड ॲक्सिस असा आहे असं म्हणू शकतो. ओके, त्यामुळं हा जो आर जे आहे, आर म्हणजे काय आहे तर सेंटर ऑफ एलिमेंट आणि पी पॉइंट यांना जोडणारी जी लाईन आहे ती वाय झेड प्लेनमध्ये येणार आहे. या ठिकाणी ड्यू टू धिस करंट इलेमेंट डीएल आपण काय केलं, एक छोटा इलेमेंट यातला सिलेक्ट केलेला आहे आणि या करंट इलेमेंटमुळं पी या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल, फक्त एवढ्या छोट्या करंट इलेमेंटमुळं मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला कोण सांगणार आहे तर बायट-सॅवर्ट्स लॉ. So using the Biot-Savart's law, magnetic induction at point P due to this current element dl is equal to mu 0 I upon 4 pi into dl bar cross r bar upon r cube. आता या ठिकाणी तुम्हाला हा लॉ झालेला आहे. आता हेच आपण या ठिकाणी बघूया. बघा, ही एक करंट लूप आहे आणि या लूपची रेडियस ही कॅपिटल आरला आपण दाखवली आहे. ही लूप छोट्या छोट्या करंट इलेमेंटमध्ये डिवाइड झालेली आहे. आपण काय केले, हा हे तुम्हाला दिसते रेड कलरची पेन्सिल, हे एक करंट इलेमेंट, अर्थात हे खूप मोठं आहे बरं का, लांबी याची खूप जास्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले, पण छोटे छोटे ते करंट इलेमेंट असणार आहेत. तर त्यातला एक इलेमेंट आपण सिलेक्ट केलेला आहे आणि हा जो सेंटरमधून जाणारा दिसतोय हा ॲक्सिस आहे, ॲक्सिस, आणि आपल्याला या पी पॉईंटचं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे या करंट इलेमेंटमुळे. तर हा पी पॉईंट सेंटरपासून झेड एवढ्या अंतरावर आहे. तर आता इथं या करंट इलेमेंटचा सेंटर आणि पी पॉईंट जर आपण जोडले तर हे अंतर हे आर असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे असं, हे अंतर आर आहे. आता हे जी लूप आहे ही लूप एक्स वाय प्लेनमध्ये आडवी अशी हॉरिझॉन्टल, ठीक आहे, आणि हे जे आर अंतर दिसतंय आपल्याला हे इथून एवढं, हे वाय झेड प्लेनमध्ये असणार आहे. तुमच्या लक्षात आलं. आता आपण बायट-सॅवर्ट लॉनुसार या करंट एलिमेंटमुळं या पॉईंटला आलेलं मॅग्नेटिक इंडक्शन शोधतोय. तर त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की हा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे डीएल बार क्रॉस आर बार, तर या ठिकाणी आपल्याला डीएल आर इंटू कॉस थिटा लागणार आहे, सॉरी डीएल आर इंटू साईन थिटा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण थिटा जो घेतो तो लेंथ ऑफ द इलेमेंट अँड लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ द इलेमेंट टू द गिवन पॉईंट यांच्यामधला अँगल हा थिटा या ठिकाणी असणार आहे 90 डिग्री. तुम्हाला हा अँगल 90 डिग्री दिसत असेल, त्यामुळे साईन 91 म्हणून त्या डीएल बार क्रॉस आर बारची किंमत असणार आहे डीएल आर. ठीक आहे, तर आपण इथं लिहू शकतो, इथं हिअर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर वी कॅन राईट डी बी बार
इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू DLR अपॉन R क्यूब. आता या ठिकाणी एक आर आणि एक खालच्यातला एक आर कॅन्सल होणार आणि आपल्याला इक्वेशन मिळणार DB इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू DL अपॉन R स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण मॅग्निट्यूड घेतलेली आहे. आता इथून पुढे आपण मॅग्निट्यूडच घेऊया. ठीक आहे. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. आता ही मॅग्निट्यूड झाली. याची डायरेक्शन आपण ठरवूया. दिस मॅग्नेटिक इंडक्शन इज परपेंडिक्युलर टू दिस आर. म्हणजे हे या पद्धतीने असणार बघा. या लाईनला परपेंडिक्युलर, शिवाय लेंथ ऑफ इलेमेंटला सुद्धा परपेंडिक्युलर. म्हणजे हा असा जर आपण इथं घेतला तर तो लेंथ ऑफ इलेमेंटला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे थोडक्यात डीबीची डायरेक्शन ही अशी असणार. अशी ही तुम्हाला दिसते, अशी थोडी तिरकी केली पण या लाईनला परपेंडिक्युलर. शिवाय लेंथ ऑफ इलेमेंट म्हणजे हा इलेमेंट जर इथं घेतला तर लेंथ ऑफ इलेमेंटला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे ही डीबीची डायरेक्शन झाली. म्हणजे आपण या ठिकाणी इथं दाखवले बघा. दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन डीबी. नाव दिस डीबी बार इज रिझॉल्व्ड इंटू 2 कंपोनंट्स. तुम्हाला रिझोल्युशन ऑफ वेक्टर झालेलं आहे. आता या ठिकाणी हे रिझोल्युशन घेताना हा एक झेड ॲक्सिस असा वरती वाढवला आणि हा त्याचा परपेंडिक्युलर, त्याला आपण डीबी परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलरचं साईन तुम्हाला दिसते आणि हा डीबी झेड म्हणजे अलॉंग द झेड ॲक्सिस तुम्हाला दिसतोय. तर ओरिजिनल हा डीबी आपला आणि हा परपेंडिक्युलर जे डीबी झेड यांच्यामधला अँगल फाय. मी तर फाय नोटेशन दाखवले. पुस्तकामध्ये तुम्हाला थिटा असंच नोटेशन दिसेल. आपण सिम्प्लिफिकेशनसाठी इथं फाय अँगल घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता या डीबीचं 2 ठिकाणी रिझोल्युशन झालं. एक कंपोनंट अलॉंग द झेड ॲक्सिस डीबी झेड आणि तो किती असेल तर DB कॉस फाय एवढा असणार आहे. आणि दुसरा जो कंपोनंट आहे की झेड ॲक्सिसला तो परपेंडिक्युलर, हा DB परपेंडिक्युलर हा असा. आणि तो कसा असणार आहे तर ह्याला वाय ॲक्सिस आणि मग त्याचं हे ह्याला वाय ॲक्सिस किंवा परपेंडिक्युलर टू झेड ॲक्सिस असं आपण म्हणूया. इथं परपेंडिक्युलर साईन टाकलंय, परपेंडिक्युलर टू झेड ॲक्सिस. आणि तो किती असणार आहे तर DB साईन फाय. या ठिकाणी हे असं रिझोल्युशन झालं. आता परत एकदा बघा इथं ह्या डायग्रामवर. ही जी लूप आहे ती आपण मगाशीच सांगितलं की ही छोट्या छोट्या करंट एलिमेंटमध्ये डिवाइड झालेली आहे. जर इथं इव्हन नंबर असेल, जे लूपच्या तुकड्यांचा इव्हन नंबर असेल तर बरोबर या DLच्या डायमेट्रिकली अपोजिट साईडला दुसरा एक एलिमेंट असणार DL आणि तो सुद्धा याच पद्धतीनं मॅग्नेटिक इंडक्शन P या ठिकाणी तयार करणार आहे. आणि मग ते मॅग्नेटिक इंडक्शन कसं असेल तर त्यासाठी आपल्याला इथे ही अशी डॉटेड लाईन काढून घेतली पाहिजे. DLचा सेंटर आणि P जोडणारी. आणि मग त्याला परत हा असा DB डॅश असं आपण नाव देऊ शकतो. त्याला DB डॅश असं नाव देऊ शकतो. आणि मग या DB डॅशचं सुद्धा पुन्हा आपल्याला रिझोल्युशन करावं लागेल. DB झेड डॅश आणि DB परपेंडिक्युलर डॅश. ठीक आहे. मी आता हे इथं तुम्हाला दाखवते. DB परपेंडिक्युलर डॅश. हा असा परत ह्या दुसऱ्या एलिमेंटमुळे हे मॅग्नेटिक इंडक्शन झालेलं आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की DB झेड या पहिल्या DBचा जो झेड ॲक्सिसच्या अलॉंगचा कंपोनंट आहे तो आणि ह्या आता इकडच्या एलिमेंटमुळं आलेला DB डॅशचा झेड ॲक्सिसचा कंपोनंट DB झेड डॅश, हां, ते दोन्ही एकाच दिशेनं असणार आहे. म्हणजे DB झेड याच दिशेनं असणार आहे. मात्र DB परपेंडिक्युलर पहिला आणि DB डॅश परपेंडिक्युलर हा दुसरा, हे दोघं असे अपोजिट आहेत. म्हणजे दोघांच्या दिशा अपोजिट आहेत. त्यामुळे दोन्ही कॅन्सल होणार. म्हणजे याचाच अर्थ हे जे परपेंडिक्युलर झेड ॲक्सिसचे परपेंडिक्युलर कंपोनंट्स आहेत, जेव्हा आपण टोटल लूपमुळे विचार करत असू तर परपेंडिक्युलर कंपोनंट्सची सगळ्यांची बेरीज ही 0 होणार आहे. आणि मग फक्त शिल्लक काय राहणार तर झेड ॲक्सिसला
पॅरलल किंवा अलॉंग द झेड ॲक्सिसचे कंपोनंट फक्त शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. सो वी कॅन राईट हिअर डी बी परपेंडिक्युलर गेट कॅन्सल्ड while taking whole magnetic induction. So we get total magnetic induction B is equal to integration of dBz. म्हणजे हे झेड ॲक्सिसचे जे dBz कंपोनंट आहे त्या सगळ्यांची बेरीज, ही बेरीज आपण समेशन साइनने दाखवली आहे. ठीक आहे. आणि मग dBz इंटिग्रेशनमध्ये घेताना dBz इज नथिंग बट dB cos phi हे असं असणार आहे. ठीक आहे. आता परत आपण लिहूया मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू, आता dB ची किंमत तर आपल्याला ही मिळालेली आहे इक्वेशन नंबर 2 नुसार. आपण इथं सबस्टिट्यूट करूया म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू IDL अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे. ही dB ची किंमत आपण इक्वेशन 2 न लिहिली. आता आपल्याला कॉस फाय शोधायचं आहे. आपण या फिगरकडे बघूया. हा अँगल फाय येणार आहे. हा अँगल आपण फाय घेतलेला आहे तर त्याचनुसार हा पण फाय येणार आणि हा सुद्धा फाय येणार. तुम्ही जॉमेट्री फिगरची बघू शकता. मग हा अँगल जर फाय आला तर याचा कॉस फाय म्हणजे लगतची बाजू भागिले हायपोटेनस म्हणजे कर्ण. म्हणजे ही रेडियस आहे कॅपिटल आर आपण दाखवली. इथून इथपर्यंत रेडियस असणार आहे म्हणजे कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर इथे येणार आहे. सो इंटू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता आपण इक्वेशन परत लिहूया. बी इज इक्वल टू, यामध्ये जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर येणार म्यू 0 अपॉन 4 पाय. करंट पण कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ द लूप कॉन्स्टंट असणार आहे. शिवाय स्मॉल आर हे अंतर देखील कॉन्स्टंट असणार आहे. हे आर स्क्वेअर आणि आर इथं होणार आर क्यूब आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये राहणार आहे फक्त DL. बिकॉज याचं कारण काय तर आपण छोट्या छोट्या करंट इलेमेंटची बेरीज करत जाणार आहोत. त्यामुळे ते कॉन्स्टंट राहणार नाही. आपण ते इंटिग्रेशनच्या आत घेतलं. आता जर आपण ह्या छोट्या छोट्या करंट इलेमेंटची बेरीज करत गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे सर्कमफेरन्स. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ DL इज नथिंग बट द circumference. So we write here mu 0 upon 4 pi into I upon R cube into 2 pi R. Circumference of the loop या ठिकाणी radius आहे कॅपिटल R. So we write here mu 0 upon 4 pi. आता इथं 4 आणि हे 2 कॅन्सल होणार आहे त्यामुळं आपण इथं फक्त 2 येणार. पायला पाय कॅन्सल होणार फक्त 2 राहिलं. I R स्क्वेअर अपॉन R क्यूब. ठीक आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. नाउ फ्रॉम फिगर वी कॅन राईट R स्क्वेअर इज इक्वल टू Z स्क्वेअर प्लस दिस रेडियस R स्क्वेअर. दिस ट्रायंगल PO, suppose this is A, POA, this triangle is right angle triangle. So this small r square is equal to Z square plus capital R square. So we can write R cube is equal to Z square plus R square bracket raised to 3 by 2. If we put value of R cube in this equation, equation number 3, we get magnetic induction B is equal to mu 0 I R square divided by 2 into bracket Z square plus R square bracket raised to 3 by 2. So this is the magnetic induction along the axis of a circular loop carrying current. If the coil we use and it has n turns, then the magnetic induction will become B is equal to mu 0 n I R square divided by 2 into bracket Z square plus R square bracket raised to 3 by 2. Okay, here n means number of turns,
I is the current flowing through the coil, capital R is the radius of the coil, Z is the distance of the given point from the center of the coil. Okay, so today we finished the magnetic induction along the axis of a circular coil carrying current. Thank you.